गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर आज 20 जुलै रविवार. आज आमच्या क्लबची मान्सून राईड आहे, जी जाणार आहे शुकाचार्य आणि बानूरगड येथे. ऑलरेडी मी थोडं लेट झालेलो आहे. ॲक्च्युली आज कोल्हापूरचे आमचे सगळे रायडर येणार आहेत सांगलीमध्ये आमचा स्टॉप आहे यश ऑटोमोबाईल्स, रॉयल एनफील्ड शोरूम, माधवनगर येथे. आणि मला हेच एक 10 मिनटं लेट झालेला आहे. सांगलीचा मीटिंग पॉईंट होता 8:30 आणि वाजलेले आहेत 8:40. त्यामुळे फटाफट तिथं जाऊ. आणि कोल्हापूरचे 7:30लाच कोल्हापूरमधून रायडर्स लेफ्ट झालेले आहेत. हे आलं आमचं सांगली माधवनगर रोडवरचं रॉयल एनफील्ड शोरूम, यश ऑटोमोबाईल्स. आणि सगळीजणं तयारच आहेत. आणि आमचा कोल्हापूरचा कॉन्वॉय आलेला आहे. येस. हा पूर्ण कॉन्वॉय दिसतोय तुम्हाला. पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बुधगावचं फेमस इंजिनिअरिंग कॉलेज. आणि हाला कुमटा फाटा. कुमटा फाटा. तर थोडं पुढं गेल्यावर आमचं इथंच कुठंतरी नाश्त्याचं हॉटेल आहे ब्रेकफास्टसाठी. कारण कोल्हापूरहून आलेल्या रायडर्सना निघून जवळजवळ 1.5-2 तास झाले आणि वेळही झाल्या नाश्त्याची. हा आला आमचा नाश्त्याचा पॉईंट, हॉटेल सोहमराज फॅमिली रेस्टॉरंट. बरोबर 10:10 झालेली आहेत आणि आम्ही पुन्हा एकदा गाडीवर नाश्ता करून बसलेलो आहे. तासगाव 4 किलोमीटर. डाव्या त्याला श्री गणपती पंचायत देवस्थान संस्थान तासगाव. हेच गणपती बाप्पा मोरया. तासगावमधून आता आम्ही आरवडे आटपाडी रोडला लागलेलो आहे. इथून आरवडे 9 किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढे आटपाडी. इथून भिवघाट सरळ 1 किलोमीटर आहे. डावीकडे कराड 70, उजवीकडे पंढरपूर 32 आटपाडी, पंढरपूर 92. भिवघाटातून आम्ही आटपाडीकडे वळलेलो आहे. आणि थोडं पुढं आल्यावर लगेच आम्ही हा हायवे सोडून
वाडीकडे वळलेलो आहे. भिवघाट जो म्हणतात तो हाच. हायवे सोडून कच्चा रोडला आता आत वळलेलो आहे उजवीकडे. मंदिर इथून अजून एक 1.5-2 किलोमीटर आहे. अगदी डोंगराच्या पायथ्याला आलेलो आहे. कॅनाल आय गेस मंदिराचं पार्किंग आलंय. नाही, गाड्या तिथं 4 व्हीलर लावून किंवा आता हा डायरेक्ट डोंगरावर जायचा सुद्धा रोड तयार केलेला असावा, कारण तिथं पायऱ्या दिसतात. म्हणजे मे बी पूर्वी डोंगरावर चालत जायला लागत असेल. गाड्या आम्ही सगळ्या तिकडं लावलेत खाली आणि ह्याच रस्त्यानं असं वर यायचं आहे. तेवढा शॉर्टकट घेऊन आता आम्ही पुढे निघालो. थोडंसं चढायचं आहे म्हणे, बघूया. पाळीव झाली ती माकडं आता इथे राहून राहून. आपण मंदिरात जाऊन येऊ. इथं मंदिर आहे. ओम नमः इथे एक छोटी गुहा आहे आणि आत पिंड आहे. हे शंकरा आवड तुला पानाची. आत आणखीन एक छोटी गुहा आहे. इथे आणखीन एक छोटी गुहा आहे. ध्यान करण्यासाठी मे बी असावी, बघूया. हा, होम हवन करण्याचा इथे एवढी गुहा. फोटो काढणारा तिथं आहे आणि सगळेजण फोटो व्हिडिओ म्हणून सगळी एक 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 करत गोळावा लागले. चला, दर्शन घेऊन आता आम्ही खाली निघालो.
इथून आता आम्ही जाणार बानूरगड, जिथं बहिर्जी नाईक यांची समाधी आहे तिकडे. हो, चला सगळीजण वरून आलेली आहेत. आम्ही येताना इकडून आलेलो आणि आता बानूरगडासाठी या कॅनलवरून रोड आहे इकडे निघालो आहे. आता हा बहुतेक सगळा रोड असाच लागेल. हा काय विषय, एक एक जण जात आहेत. चलो आपला टर्न. वर रेनबो आहे सूर्याला बघा. कॅमेरामध्ये किती जस्टिस करतो माहीत नाही, बघू. चला मस्त व्ह्यू. आणि पोचलेलो आहे आम्ही बानूरगडावरती. गाड्या सगळ्यांच्या पार्किंग वगैरे झालेलं आहे. महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची समाधी आहे इथे. चला. हे माहिती का तुला, त्याला महादेव मंदिर आहे. 6:30 वाजता आपण आलोय चक्क. मंदिर बानूरगडाचे अवशेष जे आहेत ते बघायला नंतर खाली जाऊया. त्याच्यानंतरचं एक जे होतं की हे तुळशी वृंदावन जे आहे ही बेसिकली बहिर्जी नाईकांची समाधी आहे. आपल्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे पुतळे आणि हे ते नव्हते. प्रत्येक जे कोणी जाईल त्याच्या नावाने तुळशी वृंदावन बांधलं जायचं. हे तुळशी वृंदावन जे आहे ही बहिर्जी नाईकांची समाधी आहे. ते आता इथं का आहे ह्याच्याबद्दल बऱ्याच आख्यायिका आहेत. जी साधारण ह्या एरियात प्रचलित असलेली जी आहे ती हे आहे की साधारणपणे ही 1685-86च्या आसपासची काहीतरी गोष्ट आहे. मी शिवाजी महाराज गेल्यानंतर संभाजी महाराज जेव्हा छत्रपती होते त्यावेळची की हे बाणूरगड त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे, त्यावेळेला औरंगजेबाचे हे इथं आलेले होते आणि ते त्या बाणूरगड हा भूपालगड म्हणून प्रसिद्ध होता त्यावेळेला. तर भूपालगडाची हेरगिरी करायला म्हणून ते आलेले होते. आणि खाली जे आपण जिथनं आत आलो ना गावात, जिथं वळलो तिथं तुम्ही बघितलं असेल डाव्या बाजूला असे उंच भिंती टाईप असं हे आहे, दगड लावलेले वगैरे. ते जे आहेत ते बेसिकली भूपालगडाच्या बुर्जाचे अवशेष आहेत बरेचसे. आणि त्या ठिकाणी कुठेतरी हेरगिरी करत असताना तिथले जे कोणी पहारेकरी होते त्यांना तो सुगावा लागला कोणतरी आहे तिथं म्हणून. आणि ते गवतात लपलेले होते आणि ते पहारेकरी जे आहेत ते असे भाले गवतात मारत जात असताना तो भाला लागला आणि त्यामुळे कदाचित आवाज आला असेल, तोंडातनं आरडाओरडा झाला असेल आणि त्यामुळं पकडलं. पण त्यांनी विनंती अशी केली की मला तिथं न मारता महादेवाच्या देवळाजवळ नेऊन देवासमोर मला मारा म्हणून. तर असं म्हणतात की त्यांना मोगल सैनिक जे काही होते त्यातले कोणी त्यांना ह्या गोष्टीची पर्वा तरी असेल
त्यांनी त्यांना आणलं आणि इथं ह्या मंदिराच्या समोर इथं त्यांना मारलं असं म्हणतात. आणि मारल्यानंतर ते जे आहे तिथं मागच्या बाजूला तिथं त्यांचे अंतिम संस्कार झाले. आणि ही गोष्ट जी होती ती कदाचित गडावर पण कोण ना कोणतरी माणूस असेल, त्यांनी ही नंतर संभाजीराजांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली. आणि मग संभाजीराजांनी आदेश दिला की इथं जिथं त्यांना मारलं त्याच्याजवळ त्यांचं देवाजवळ त्यांचं तुळशी वृंदावन स्थापन करा म्हणून. तेव्हा ते संभाजीराजांच्या आज्ञेने इथं ते बांधलेलं आहे. ते नंतर बराच काळ हे नव्हतं, ते मध्यंतरी एक साधारण 70-80 सालामध्ये कुणाला तरी त्या कागदपत्रांमध्ये शोध लागला की असं असं आहे. तोपर्यंत या गावाचं नाव इव्हन बदलून बानूरगड झालेलं आहे. आत्ता बानूरगड म्हणतात त्याला. ओरिजिनल ह्याचं नाव जे आहे ते भूपालगड आहे. तो भूपालगड म्हणजे नक्की कुठला ह्याच्याबद्दल आधी भरपूर वाद होते. ते नंतरच्या ह्याच्यामध्ये झालं की हाच आहे आणि इथं आहे ही समाधी त्यांची आहे. सगळ्यांनी आता आपापले डबे उघडलेले आहेत. जेवण झालंय. जेवण झाल्यावर सगळे आमचे रायडर थोडं रेस्ट मोडवर गेलेत. वाजलेले आहेत 3:04 आणि सगळे आता गेअरअप होत आहेत. 5च मिनटात आम्ही आता निघणार. बानूरगड मधूवरून निघालो आहे. मागच्या साईडला एक उजव्या हाताला रोड होता. त्या रोडहून आम्ही आलेलो शुकाचार्याकडून आणि आता स्ट्रेट सरळ निघालो आहे. जातानाच्या आता रोडमध्ये थोडासा प्लॅन आहे. आता आम्ही इथून जाणार आहे नागजला. नागजला आम्ही कनेक्ट होणार पंढरपूर हायवेला, सोलापूर. त्या हायवेला कनेक्ट होऊन तिथून मिरज मार्गे सांगली जाणार आणि कोल्हापूर रायडर्स अंकलीतून बाहेर पडून कोल्हापूरला जाणार. येता मध्येच थांबलो आहे. मस्तपैकी पवनचक्की आहे आणि सगळ्यांचा एक ग्रुप फोटो घ्यायचा असं ठरलं, म्हणून सगळ्या गाड्या ओळीनं आम्ही लावलेल्या आहेत आणि मस्त असा फोटो घेऊया एक. चला चला सगळ्यांचा फोटो सेशनचा कार्यक्रम झालेला आहे आणि परत बॅक ऑन रोड्स आणि आम्ही हायवेला लागलो. मिरज मिरजेकडे जाण्यासाठी आम्ही आता हायवे सोडलेला आहे. बाकीचे सगळे आले की पुढं निघू. हा रस्ता आम्हाला घाटनांद्र्यावरून नागजला सोडेल. हायवेवरून थोडं लांब पडते म्हणून आम्ही हा मधला बायपास आहे. आम्हाला असंही गावात जायचं नाही आहे. नागजला बाहेरून
डायरेक्ट आम्ही पुढच्या पंढरपूर हायवेला निघू. चला आता आम्ही हायवेला लागलो. आता इथून नेट मिरज आणि अंकली. समोर जबरदस्त ढग आलाय. काही ठिकाणी पाऊस सुद्धा चालू आहे. सांगलीत जाऊ तोपर्यंत आम्ही 100% भिजणार. सांगली अजून 36 किलोमीटर आहे आणि पावसानं आम्हाला शेवटी गाठलं. शिरढोणला. मान्सून राईड खऱ्या अर्थाने आत्ता म्हणता येईल, कारण सकाळपासून पाऊस नव्हता आणि आत्ता 4:15च्या दरम्यान आम्हाला पाऊस लागला शिरढोणमध्ये. आणि हा आमचा धामणीचा फाटा. बाकी रायडर्स पुढे